नमस्कार मंडळी, मी जयश्री चिमनपुरे स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. मी आता खूप दिवस झाला ब्लॉग बनवला नव्हता, पण फायनली आज तो योग आलेला आहे आणि आज आहे श्रावण सोमवार. तर आता मी ठरवलंय की यानंतर आपले डेली व्लॉग नेहमी येतील, कारण बराच ब्रेक करून झालेला आहे. तर आता डेली आपले व्लॉग येतील, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे अजून केलं नसेल तर. आणि आता आज श्रावण सोमवार आहे, तर सगळ्यांना आपल्या यूट्यूब फॅमिलीला श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज मी दिवसभरात काय काय करणार आहे, मी कसा माझा आजचा हा सोमवार कसा साजरा करणार आहे, किंवा माझा हा आजचा दिवस कसा जाणार आहे, ही एक नवीन सुरुवातच आहे आता आपल्या चॅनलसाठी, आपल्या ब्लॉगसाठी सुद्धा. आपल्या व्लॉगची ही एक नवीन सुरुवात आहे. तर आता आजचा दिवस तरी कसा जाणार आहे, तर हा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला तर मग. तर आज पहिला श्रावण सोमवार असल्यामुळे मी लवकर उठले सकाळी आणि लवकर ब्रश केला आणि फ्रेश झाले, आंघोळ केली. आता माझं पाणी पिऊन झालेलं आहे. मी खाली जाऊन म्हणजे फुलं आणणार आहे आता झाडाची तोडून. आपल्या पूजेसाठी फुलं लागणार आहे, तर फुलं आणणार आहे. आता परत घरची तयारी करायची, देवघराची सुद्धा तयारी करायची आहे, घरची सुद्धा तयारी करायची आहे आणि थोडी साफसफाई सुद्धा करायची आहे घराची. तर चला. आता हे मस्त आपण फुलं आणलेले आहेत पूजेसाठी, तर हे मी इथे ठेवते, कारण भरपूर साहित्य जमा करायचं. म्हणजे आता आपल्याला पूजेचं सर्व सामान एका ठिकाणी जमा करावं लागेल व्यवस्थित एका ताटामध्ये. पण मी आता सध्याचं इथे टोपलीमध्ये ठेवलेलं आहे. आता मी पटकन घराची साफसफाई करून घेते आणि त्यानंतर परत आपल्याला देवपूजेची तयारी करायची आहे. तर सकाळची सुरुवात आपण घर आवरण्यापासून केली आहे. घर आणि देवघर छान स्वच्छ करून घेते. मी वर जाते, तू झाड झाड तू झाड नळाचं पाणी घे बाथरूम मध्ये जाऊन. दे मी पुसते. बघा, याला फरशी पुसायची. किती सुंदर पुसते. सुंदर फरशी पुसत झालं का? आता तू इकडे येऊन आतांसाठी बनवत आहे वडे. आतांसाठी साबुदाणा वडा बनवत आहे. आणि आथांगचे पप्पा टेरेसवर खेळत आहेत, तर आता टेरेसवरच त्यांना नेऊन देते तिकडे पटकन. बघू शकता गरमागरम वडे तयार झालेले आहेत. आता मी लगेच आथांगला देऊन येते. लगेच देवघर स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर लगेच आपली इकडे मी दिवा लावलेला आहे. इकडे पूजेचं साहित्य आहे. आता मी अभिषेक करून घेते. हे पंचामृत आहे. आता आपल्या महादेवाची अभिषेक आणि पूजा करून घेते. श्रावण सोमवार असल्यामुळे आजचा हा दिवस मनाला खूप प्रसन्न शांत वाटतोय. आता माझी पूजासुद्धा झालेली आहे आणि फराळ बनवून सुद्धा झालेला आहे. तर आता दुपारचे 12 वाजलेले आहेत, तर मी आता फराळ करून घेणार आहे. तर आता मस्त फराळ करते. त्याच्यानंतर बघू अजून दुपारी काय घडणार आहे आपल्याकडे. तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हे बघा मित्रांनो, आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि तेवढ्यात आमचं आलेलं आहे पार्सल. तर आम्ही आता पार्सल आणलेलं आहे. तर ओके, तर
त्यालाच आहे. मम्मी मी डॅडींचे पाया पण होता. हो पड म्हणा. मला बुद्धिमान बनव. मला सुट्टी येतं. मंडळी, आजचा आपला श्रावण सोमवारचा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला माझा श्रावण सोमवारचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा.